याही पुढे आपण जर पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांनी आज 10 लग्न केली, म्हणजे ही लग्न काही वाचण्यापोटी होती का? नाही. आपला राज्यकारभार चालवत असताना त्याच्यात ज्या काही अडचणी निर्माण होत होत्या, जो काही विरोध होता, या विरोधाला समाप्त करण्यासाठी आणि नियोजितपणे तो राज्यकारभार चालवण्यासाठी त्यांनी ते विभाग केला. गरज नसताना या विषयाची हा विषय समाजात आणून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या महाराजांनी केला. दोन्ही समाजामध्ये दंगा आणि विघात कसे होतील हा विचार करून या महाराजांनी हे कृत्य केलं. म्हणून आज आम्ही सर्वजण वाढवाना खुर्द, किनी आणि डांगेवाडी, मंगरूळ अशा सगळ्या गावातून या ठिकाणी नागरिक येऊन आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करत आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये त्या महाराजांना अटक केली नाही. जवळजवळ आता 8-10 ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, पण अजूनपर्यंत अटक झालेली नाही. आणि शिंदे सरकारवर, मुख्यमंत्र्यावर आमचा आक्षेप आहे. आम्ही त्यांचे विरोधक नाही, पण त्याच कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री येऊन सांगतात की संतांच्या केसालाही धक्का आम्ही लागू देणार नाही. शिंदे साहेब, तुम्हाला सांगू इच्छितो, महाराजाला केसाला धक्का लागेल किंवा नाही लागेल हा वेळ ठरवेल, पण तुम्हाला धक्का जरूर या महाराष्ट्रातून मुस्लिम समाज लावेल, हे जाहीरपणे या ठिकाणी मी सांगतो. शिंदे सरकारचा जाहीर निषेध, शिंदे सरकारचा जाहीर निषेध. शिंदे सरकारचं करायचं काय? शिंदे सरकारचं करायचं काय? रामगिरी महाराजाला अटक, रामगिरी महाराजाला अटक. यानंतर मी आमच्या वाढवण्यातील सन्माननीय तारीख उठाकर देख ले, हम उनके उन आबा व अजदाद की औलादे हैं जिन्होंने अंग्रेजों को यहाँ से भगाया है. तो कुछ हमें देर नहीं लगेगी तुम्हें सत्ता से उतारने के लिए. किसी ने क्या ही खूब कहा था, आज जो साहिबे मसनद है कल नहीं होंगे, किराएदार हैं, जाति मकान थोड़ी है. ये हमारे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इज्जत और नामूस का मसला